मोना हुया जे कुठं दिसणार ग? अहो आज सगळं काम माझ्यावर टाकून कुठंतरी बाहेर दवाखान्यात गेलात त्या. हो भेटले की मला सकाळी. मला म्हणाले नाश्ता तयार आहे, कणिक मळून ठेवली आहे, भाजी चिरून ठेवली आहे. एवढं सगळं करून गेलेत, मग तुझ्यावर काय काम टाकून गेलेत? बापू तसं नाही, पण बाकी सगळं तर मोनालाच करावं लागणार ना. हो मग बापू, अहो हे पूर्ण घर आवरायचं असतं मला. हो पण हुया जे येतीलच की. ओ काय रे, झालं तयार? हो मा आज मला शाळेमध्ये कोण सोडणार? मीच सोडणार. तुम्ही काय म्हणतोय? मी आज कलेक्टर ऑफिसच्या बाजूला चाललोय, मग सोबतच जाऊ ना. हो चालेल. बरं चला दाजी दे मी पण निघतो. येऊ का विनय काका? अरे स्वप्नील अरे अरे वा वा वा, हे बघ तुझ्यासाठी खाऊ आणला मी. थँक्यू. स्कूलला चालला तू? स्कूल बॅग भरायची असेल ना तू? हो. जा, स्कूल बॅग भरा. हा जा जा जा. दादा कसं आहेस आणि वहिनी कशा आहेत? सगळं ठीकच आहे म्हणायचं या ठिकाणी. स्वप्नील सर, तुम्ही काळजीत दिसताय, नक्की सगळं ठीक आहे ना? अरे रुपालीच्या वागण्याबद्दल तुमची माफी मागायचंच राहून गेलं होतं, त्यामुळं आलो होतो या ठिकाणी. अहो अरे दादा एवढं काय, तू कशाला वाईट वाटून घेतोयस? स्वप्नील अरे तू आलास ना, मला लई बरं वाटलं बघ. सर तुम्ही बसा की. नाही, मी इथूनच कॉलेजला जाईन. मला खरं तर तुम्हा सगळ्यांसोबत बोलायचं आहे. दादा बोल ना. अर्जुन, इथून गेल्यापासून अरे एकटं पडल्यासारखं वाटतंय रे. म्हणजे आपलं सगळं कुटुंब असताना असं एकटं राहणं कठीण जातंय. अरे स्वप्नील पर तूच रुपालीला इथनं घेऊन गेला होतास ना. हो विना काका, अपर्णा आणि अर्जुन मध्ये रुपाली येऊ नये म्हणूनच मी तिला घेऊन गेलो. स्वप्नील सर, झालं गेलं विसरून जा. अहो तुमच्या मनात काय आहे ना ते स्पष्ट बोला. बापू, मला अमोलची, इथल्या माणसांची खूप सवय झाली हो. म्हणजे घरी माझं मनच लागत नाही. तर मला असं वाटत होतं की मी आणि रुपाली पुन्हा इथे येऊ का राहायला. अर्जुन बोल ना काहीतरी. मी अहो स्वप्नील सर, चिंचुके 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 आलो आलो साहेब. अहो येतच होतो, बोला की साहेब. चिंचुके तुला किती वेळा सांगितले काम सोडून बाहेर फिरत जाऊ नको म्हणून? अहो साहेब तसं नाही, बसून बसून कंटाळा आलतो म्हणून जरा बाहेर उभं राहिलेलो. हा ठीक आहे, नदी पात्रात परवा सभा झाली, त्या रिपोर्टच्या फाईलचं काय झालं? आहे की रेडी आहे फाईल, देतो 10 मिनिटात आणून. रेडी तर 10 मिनिटं कशाला लागतात? का पूर्ण करायची ठेवून बाहेर फिरत होता? प्रत्येकाला हेच करायचं, आधी चुका करायच्या आणि मग बोललं की राग येतोय. अहो साहेब तसं नाही, फाईल रेडीच आहे, तुम्हाला पण माहिती आहे, आणि ती फाईल उद्याच्याला द्यायची आहे. अहो मी तुम्ही कधी बोललेल्याचं वाईट वाटून घेतलंय का सांगा बरं? सॉरी चिंचुके, बाकी यांचा राग तुझ्यावर निघाला. अहो साहेब तुम्ही बोलला नाही तर अशी चिडचिड होत राहील. काय झालं ते सांगा बरं? चिंचुके मला काहीच कळणार नाही. सकाळी दादा आला होता घरी, म्हणला आम्ही दोघं परत राहिलोय का घरी म्हणून. एकटं राहत नसेल रे त्याला, त्यामुळे आला होता तो. या म्हणायचं राहिला, आणि त्यात तुम्ही एकत्र राहतच होता की सोबत? प्रश्न एकत्र राहण्याचा नाही बाबा, एकत्र कुटुंब असतं चांगलंच आहे की. पण कदम म्हणले नको म्हणून. काय स्वप्नील दादांना घरी येऊ नको म्हणून सांगितलं? चिंचुके प्रश्न डबल विचारल्यावर उत्तर बदलणार आहे का? अहो तसं नाही साहेब, अगोदरपासून तुम्ही एकत्रच राहत होता ना, आणि आता असं स्वप्नील दादांनी घरी यायचं नाही असं म्हणलेलं पटलं नाही बघा मला. चिंचुके कदमांचं म्हणणं आहे की माझा नापीचा आता नव्याने संसार सुरू झालाय, त्यात मोडता नको. बर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना अपर्णा मॅडमच कारणीभूत आहेत. अरे ती कशी काय, आप्पी कशी काय कारणीभूत? कदमांचं काय म्हणणं आहे माहिती आहे का, की सगळा संसार चांगला चालला होता, रुपाली वहिनींनी फोन करून बोलून घेतलं सरकारनं रुक्मिणी काकीने, त्यामुळे घरात भांडणं झाली, त्यामुळे रुपाली वहिनी घरात नको असं कदमांचं म्हणणं. अहो मग याच्या स्वप्नील दादांचा काय दोष आहे? काहीच दोष नाही ना, दोष नाहीच आहे.
त्याला घरी राहायलायचंय आणि ते राहता येईना म्हणून मला वाईट वाटते माहिती तुम्हाला जी योग्य वाटतंय ना ती करा. नाही चिंचू, वहिनीच्या बाबतीत मी कदमांच्या बरोबर आहे. हे बघ, वहिनी परत घरी आल्या ना परत तेच करणार आणि मला ते नको. अहो असं कसं साहेब? अहो तुम्ही वहिनींचं वागणं बघताय पण त्या मागची कारणं बघताय का? म्हणजे वहिनी अपर्णा मॅडम बरोबर वाईट वागत असतात, पण याच्या अगोदर अपर्णा मॅडम पण त्यांच्या बरोबर वाईट वागत होत्या ना. चिंचुके, जुन्या खोडाला नवीन पालवी फुटायची असेल ना तर ते खोड जाळून चालत नाही. हे बघ, आप्पी वहिनींबरोबर वाईट वागली नाही, तिला वागावं लागलं, पण म्हणून आप्पीबद्दलच्या सगळ्यात चांगल्या भावना मनातून काढून टाकल्या तर तिच्याबद्दल परत प्रेम वाटेल का? साहेब मला एवढंच वाटतं, टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. अर्जुन, अरे खाली सगळे तुझी वाट अर्जुन, काय झालं? आपल्या दादाला घरात राहण्यासाठी नाही म्हणावं लागलं का आपल्याला? मान खाली घालून निघून गेला तो. आपलं घर परत एकत्र कधीच नाही येणार का ग? अर्जुन, तू असा धीर का सोडतोय? आपे मला पण वाटतं अमोलचं प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं, आपलं घर परत एकत्र यावं, गुणागोविंदाने नांदावं आपण, पण मी सरकारनं नाही ना वाप करू शकत. अर्जुन, आपल्या आतला आवाज जे सांगतो ना ते करावं माणसाने. आपे मला नाही वाटत कदम परत रुपाली वहिनींना घरात घ्यायला हो म्हणते. काय झालं? मला नाही वाटत बाबांनी काही चुकीचं केलं.